आज सकाळपासून आपण प्रयत्न करतोय ते जाणून घेण्याचा अर्थ बजेटचा आणि आता आपलं शेवटचं सत्र आपण सुरू करतोय. थोडाही वेळ न घालवता या सत्राला सुरुवात करतोय की स्टार्टअप क्षेत्राला आजच्या बजेटमधनं काय मिळालं. सरिता, खरंच आपण खरं तर उद्योगांना काय मिळालं, छोट्या व्यापाऱ्यांना काय मिळालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच. मात्र तरी सुद्धा स्टार्टअप इंडस्ट्री ही भारतात मोठी आहे, कारण युवा शक्ती ही भारताची मोठी आहे आणि त्यामुळे भारताचे स्वप्न सुद्धा मोठे आहेत आणि त्यामुळेच स्टार्टअपचं हे सत्र अत्यंत महत्वाचं आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या या दालनामध्ये आपण हे सत्र कंडक्ट करत आहोत आणि आपल्या बरोबर जी तज्ञ मंडळी आहे त्यांची ओळख करून देते. आपल्या बरोबर आहे विक्रम साठे, चेअरमन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट कमिटी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, सुप्रिया भडवे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बेलराइज इंडस्ट्रीज, अमित परांजपे चेअरमन आयटी कमिटी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि प्रशांत गिरबाने डीजी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स. खरं तर आजचा अर्थसंकल्प ऐकत असताना असं वाटत होतं की खूप मिळालं स्टार्टअप्ससाठी. म्हणजे मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सेंटर्स असो किंवा 100 लॅब्स असो, 5G ऍप्स आलं स्टार्टअपसाठी. म्हणजे मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सेंटर्स असो किंवा 100 लॅब्स असो 5G ऍप्ससाठी किंवा वेगवेगळे ट्रेनिंग असो, स्किलिंगचे सेंटर्स असो आणि त्याचबरोबर अनेक ज्या घोषणा झाल्या त्यात कुठेतरी अपॉर्च्युनिटी येणाऱ्या काळात मिळेल असं सुद्धा वाटतं. मग ते अगदी लॅब ग्रोन डायमंड्स बद्दल त्यांनी जे म्हटलं ते. त्यामुळे एकंदरीत ह्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्सला सगळ्यात जास्त मिळालं असं म्हणायचं का विक्रमजी? असा ओव्हरव्ह्यू तर घेता येणार नाही, पण मला 2 सेक्टर्स बद्दल खूप आनंद आहे. एक म्हणजे ऍग्रीटेक, कारण ऍग्रीटेक मध्ये ज्या हिशोबाने ह्या लोकांनी ऍग्रीटेक फंडची निर्मिती केली. कारण आम्ही क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की पहिला पॉवर प्ले इम्पॉर्टंट आहे आणि ऍग्रीटेक स्टार्टअपसाठी हा पॉवर प्ले म्हणजे क्रेडिट, पैसे येणं फार महत्वाचं आहे. फक्त मला असं वाटलं होतं की ह्या क्रेडिट जे ऍग्रीटेकमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे त्यांना थोडंसं काहीतरी टॅक्स रिबेट किंवा इन्सेंटिव्ह मिळालं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. कारण जे पैसे टाकतात इन द फार्मिंग सेक्टर, ज्याच्यानी फार्मर्सला उपयोग होणार आहे, त्या लोकांसाठी हे जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यात थोडीशी जर का मदत झाली असती तर मला वाटलं असं इन्सेंटिव्ह वाढलं असतं, जास्त लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली असती. आणि ह्याचा मला आनंद असा आहे की MCCI मध्ये आम्ही मॅडमनी बजेट प्रेझेंट करण्याच्या अगोदरच आमचं एक छोटं बजेट झालं होतं. एक 3 महिन्यापूर्वी आम्ही एक छोटासा ऍग्रीटेक स्टार्टअप फंड चालू केला. अजिंक्य रहाणे आणि असोसिएट्स, अजिंक्यनी खूप सपोर्ट केला आणि आम्ही त्याचं इनॉग्रेशन आता करणार आहे. त्यामुळे आमचं बजेट हे नॅशनल बजेटहून अलाइन झालं याचा मला खूप आनंद आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे टुरिझम सेक्टर. माझ्या मते टुरिझमचा जो हा फोकस केलेला आहे, ज्याच्यामध्ये 50 सिटीज हे फोकस असणार आहेत आणि मुख्य म्हणजे प्राईम मिनिस्टर जे विजन आहे की अपना भारत देखो, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं सर्व्हिस सेक्टरमध्ये जे स्टार्टअप येतील त्याचा जास्त उपयोग होईल. आता आपल्याला आपले किल्ले दाखवायला मजा पण येईल आणि पैसेही कमवता येईल आणि हे महत्वाचं आहे. त्यामुळे 2 मला वाटतं सेक्टर्स ह्याचा खूप चांगला स्टार्टअपला उपयोग होईल. काय सांगाल सुप्रियाजी? मला वाटतं की या स्टार्टअपसाठी चांगलं त्यांनी प्रोव्हिजन नक्कीच केलं याच्यामध्ये. कारण की फायनान्स मिनिस्टर जेव्हा बोलत होत्या तेव्हा त्यांनी लॅब ग्रोन डायमंड्सचा एक सब्जेक्ट मांडला होता आणि त्यासाठी त्या स्पेसिफिकली त्या म्हणल्या की त्यासाठी IITशी ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी IIT या एखाद्या ज्या IITशी त्या संलग्न होणार आहे, ते कोलॅबरेटिव्ह लॅब्स तिथे फॉर्म करणार आहेत. तर मला वाटतं की IITians जे आहेत त्यांना या प्रकारे या नवीन सब्जेक्टची संकल्पना कळेल आणि त्यातून स्टार्टअप्स तयार होतील, R&D होईल त्याच्यावरती. सो हा एक सब्जेक्ट आहे. दुसरं एक बोललं गेलं ते वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट्सवर. तर स्वच्छ भारत अभियान हे PM आहे आपले मोदीजी यांचं एक मोठं ड्राईव्ह आहे आणि नजीकच्या काळामध्ये वेस्ट मॅनेजमेंटवर पण खूप सारे स्टार्टअप्स तयार झाले आहेत. म्हणजे की अगदी मंदिरांमध्ये जाऊन तिथलं जे निर्माल्य असतं त्याच्यापासून काही उदबत्ती वगैरे तयार करणं, असे पण स्टार्टअप्स आतापर्यंत आपण ऐकले आहेत. किंवा त्याच्यातून गॅस तयार करणं विच इज युजफुल फॉर कुकिंग पर्पज. तर असे खूप काही चांगल्या संकल्पना नक्कीच आहेत. तिसरं म्हणजे एक मोबिलिटी, ई मोबिलिटी बद्दल आज बरंच फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी याच्याबद्दल मांडलं. तर मला वाटतं की मोबिलिटीमध्ये ई मोबिलिटी असो की
आपले कन्झर्वेशन मोड असो आपला, त्याच्यामध्ये पण आता खूप स्टार्टअप्स येतात आहे. म्हणजे माझीच मुलं जी आहेत सुमेध आणि स्वस्तित, त्यांचं एक स्टार्टअप आहे, इट इज ऑफ अडास, ऑटोमोटिव्ह ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम्स. म्हणजे जे रस्त्यावर खूप सारे ऍक्सिडेंट्स होतात आणि ऍक्सिडेंट्स मोस्ट ऑफ द टाइम रात्रीच्या वेळेला होतात आणि त्यामुळे मग कधीतरी त्या ड्रायव्हरला झोप लागलेली असते किंवा डुलकी लागते, स्पीड फास्ट असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलंय जे अलर्ट करतं ड्रायव्हरला. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमधून स्टार्टअपला चांगल्या प्रकारे त्यांनी एक चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच. अमितजी, एक प्रश्न मला विचारावा असं वाटतो की आता जसं यांनी म्हटलं तसं लॅब ग्रोन डायमंड्स आता IIT कडे सर्वात आधी जाणार, त्याच्यावर संशोधन होणार, त्याचबरोबर 100 लॅब्स उघडल्या जाणार आहे देशामध्ये 5G चे ऍप्स तयार करण्यासाठी. हे जे सगळं संशोधन आहे याचं खऱ्या अर्थानं उद्योग किंवा स्टार्टअप्समध्ये रूपांतर व्हायला आणि त्याचा आर्थिक फायदा हा समाजात पोचायला किती वेळ लागेल? तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. कुठलाही तुम्ही प्रगत देश जर का बघितलात, म्हणजे आज अमेरिका बघितलं किंवा जर्मनी बघितलं किंवा इस्रायल छोटा देश आहे पण तो या क्षेत्रात स्टार्टअप क्षेत्रामध्ये किंवा R&D क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेला आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचं अर्थसहाय्य आणि अशा प्रकारच्या ज्या लॅब्स असतात त्या वेगवेगळ्या IIT सारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये होतात, त्यांच्यावरती खूप फोकस असतो या सगळ्या सरकारांचा. आणि त्यामुळे अमेरिकेने तर हे गेले जवळ 70 वर्ष दुसऱ्या महायुद्धानंतर हे करत आलेले आहेत आणि ते आपण आता सुरू करतोय म्हणजे मोठ्या प्रमाणावरती. आणि त्याचा फायदा कधी कधी अगदी लगेच होऊ शकतो. त्याच्याकरता दुसरी एक गोष्ट व्हायला लागते, ती पण आपल्याकडे व्हायला लागली आहे की जसे स्टुडंट्स असतात तुमच्या या सगळ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये, तसे ते त्यांचे शिक्षक म्हणजे प्रोफेसर पण या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये यायला सुरुवात होते आणि ते आपल्याकडे झालेली आहे. मग बऱ्याच तुम्ही या प्रगतिशील देशातल्या बघितल्या तर प्रोफेसर आणि स्टुडंट्स मिळून स्टार्टअप्स करतात. आणि कधी कधी आता तुम्ही बघितलं तर गुगल सारखी कंपनी तर सगळ्यांना माहिती आहे, ही 1-2 प्रोफेसर आणि त्यांचे 2 स्टुडंट्स अशी मिळूनच तयार झालेली कंपनी आहे. आणि ती 1 का 2 वर्षात यांचं PhD संपायच्या आधी स्टॅनफोर्डमधनं बाहेर पडून किती मोठी कंपनी आपल्याला माहिती आहे. तर हे रूपांतर खूप लवकर होऊ शकतं आणि आपल्याकडे त्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत. मी एक तुमचा पहिला प्रश्न होता त्याला एक विक्रमला प्रश्न होता, त्याबद्दल असं म्हणेन की शेवटी स्टार्टअप्सला हा अर्थसंकल्प एवढा चांगला काय तुम्ही पण म्हटलात, तर शेवटी असं आहे की स्टार्टअपला 4-5 गोष्टी लागतात कुठल्याही स्टार्टअपला, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातला असो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडवल लागतं, दुसरी गोष्ट म्हणजे टॅलेंट लागतं, तिसरी गोष्ट म्हणजे कस्टमर्स लागतात, ग्राहक पाहिजे, आणि चौथी गोष्ट जे आपण स्पेशली आपण आता नवीन फील्ड बघतोय, AI म्हणतोय किंवा डेटा म्हणतोय, या सगळ्या नवीन ज्या फील्ड झालेल्या आहेत त्या फील्डमध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट लागते ती म्हणजे डेटा. कारण तुम्हाला जर का डेटा नसला तर तुम्हाला त्याच्यात मग कुठलंही असं म्हणजे हेल्थ केअर असू दे किंवा इंडस्ट्री असू दे किंवा स्पेस टेक असू दे, कुठल्याही फील्डमध्ये डेटा असल्याशिवाय काही करता येत नाही. तर या बजेटमध्ये तो एक फार चांगला मुद्दा आलेला आहे. त्यांनी एक नवीन डेटा गव्हर्नन्स पॉलिसी पण अनाऊन्स केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जो मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होतो, म्हणजे आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये डेटा तयार होतो, आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये डेटा तयार होतो, तो डेटा तुम्हाला डेटा प्रायव्हसी जर मेंटेन करायची आहे, म्हणजे त्या माणसाचं नाव तर नाही कळलं पाहिजे पण तो डेटा तुम्हाला वापरता यायला पाहिजे, तर तो कसा वापरता येईल. आणि बऱ्याच देशांनी याच्यावरती काम केलेलं आहे की ते तुमचं नाव फक्त काढायचं, म्हणजे त्याला अॅनोनमाइज करणं असं म्हणतात डेटा, पण तो डेटा सगळ्यांसमोर ठेवायचा की जेणेकरून स्टार्टअप्स असू दे किंवा युनिव्हर्सिटी असू दे हे वापरू शकतील. तर आतापर्यंत याच्यावरती चर्चा झाली नाही, पण ही जी एक पॉलिसी आहे ती स्टार्टअप्स करता खूप महत्वाची असणार आहे. बाकीचे मी तीन म्हटलं, भांडवल त्याच्याकरता या बजेटमध्ये आहे, स्किलिंग करता खूप आहे, कस्टमर्स आहेतच आपल्याकडे, म्हणून मी हा मुद्दा म्हणून मांडला. खरं तर भांडवल हे कसं उपलब्ध होणार आहे, म्हणजे काय ह्या बाबतीत या अर्थसंकल्पात सांगितलं? भांडवल आता 2-3 गोष्टी या बजेटमध्ये होत्या. एक म्हणजे अॅग्रीटेक सेक्टर करता एक त्यांनी सेपरेट फंड तयार केलेला आहे. बाकी पण 1-2 क्षेत्रात आता माझ्याकडे आता नोट्स नाहीयेत, थोड्याफार प्रमाणावर त्याच्यावरती प्रोग्रेस झालेला आहे. पण या फील्डमध्ये आपण आधी मागे गेल्या काही वर्षात खूप प्रोग्रेस केलेला आहे ऑलरेडी. तर भांडवल आपल्याकडे ऑलरेडी म्हणलं तर दोन्ही म्हणजे सरकारकडनं आणि प्रायव्हेट सेक्टरकडनं, म्हणजे आपल्याकडे त्याला VC इकोसिस्टम म्हणतात की जे ज्याला रिस्क कॅपिटल स्टार्टअप मिळतात, ते 10 वर्षापूर्वी आपल्याकडे फार नवीन होतं, आता खूप प्रमाणात ते आलेलं आहे. आणि त्यांना एक गोष्ट फार महत्वाची असते, सो त्याच्यात सरकार इनडायरेक्टली यांना मदत कसं करतं आणि या बजेटमध्ये केलेली आहे. हे सगळे VCs असतील किंवा बँका असतील ज्यांना पैसे देतात स्टार्टअपना, त्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ कम्प्लायन्स,
इज ऑफ टॅक्सेशन, या गोष्टींवरती खूप महत्व असतं. कारण त्यांना असं वाटतं की आता सिंगापूरमध्ये आम्हाला हे इतकं लगेच करता येतं, आम्हाला याच्या कटकटी होत नाहीत, भारतात कटकट. त्याच्यावरती या बजेटमध्ये थोडासा भर आहे आणि त्याचा पण फायदा होईल. जे लोक भांडवल द्यायला तयार आहेत पण त्यांना तो रेड टेप म्हणतात तो नकोय. नक्कीच. खरं तर आपण कुठलाही उद्योग विकास काहीही बोलत असलो तेव्हा भारतात आपल्याला दोन भाग पाहायला मिळतात, एक शहरी आणि एक ग्रामीण. टेक्नॉलॉजी असो किंवा बऱ्याचसे हे जे आपण बोललो त्यातील बराच भाग हा, मग ते 5Gचे ऍप्स असो, हे शहराच्या स्टार्टअप्सचा भाग ठरणार आहेत. ग्रामीण अर्थकारणाला मदत होईल अशी काही पावलं किंवा ग्रामीण भागातनं सुद्धा स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात समोर आल्या तर खऱ्या अर्थानं भारतात स्टार्टअप्स आल्या असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी हा अर्थसंकल्प कसा आहे, काय सांगाल प्रशांतजी? हे खूप महत्वाचं आहे की स्टार्टअप्सचा फायदा फक्त शहरी भागात नसून ग्रामीण भागातही झालाच पाहिजे. दोन गोष्टी आहेत त्यासाठी. एक, अॅग्रीटेक स्टार्टअपचा फंड जो बोलला गेला त्याचा फार मोठा फायदा हा ग्रामीण भागात होईल, कारण तिथं टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतीसाठी आहे, त्यामुळे त्याचा खरोखर फायदा ग्रामीण भागाला होईल. पण माझी दुसरी एक विनंती आहे आणि असेल, कारण ती या बजेटमध्ये त्याविषयी जास्त बोललं गेलं नाहीये, ती अशी की आपण जेव्हा लघुमध्यम उद्योग म्हणतो त्यातले जास्तीत जास्त लघुमध्यम उद्योग सुद्धा हे ग्रामीण भागात असतात. तर त्यांच्यासाठी काय हवंय, लघुमध्यम उद्योगाला मोठ्या कंपनीसारखं भलं मोठं भांडवल गुंतवणूक करता येत नाही टेक्नॉलॉजीमध्ये, त्यामुळे ते नेहमी मागे पडत राहतात. तर त्यांच्यासाठी क्लाउड बेस्ड जर असतील सोल्युशन्स काही तर ते खूप चांगले. जर तुम्ही स्टार्टअप्सला असं प्रोत्साहित केलं की तुम्ही या MSMEसाठी काही ऍप्लिकेशन बनवा ज्याचा MSMEsला फायदा होईल, कारण त्यांना पे ॲज यू गो तेवढंच पे करायला लागेल, तर त्याचा फायदा लघुमध्यम उद्योजकांना होईल. 7 करोडपेक्षा जास्त लोकांना, त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर ग्रामीण भागातच आहेत. तर अॅग्रीटेक चांगली गोष्ट आहे. MSMEसाठी क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्मला पुश करणं ही एक नवीन आवश्यकता आहे. नक्कीच. आपण भारतीकडे जाऊया. भारती, आपले जी दर्शक मंडळी आहे, ते जे ऑडियन्स आहे, त्यातही अनेक लोकांचे प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील. नाही, अनेक लोक असे आहेत की ज्यांचे स्वतःचे स्टार्टअप उद्योग आहेत, त्यामुळे आपण त्यांना विचारू की मिळालं तर खूप आहे. आजच्या भाषणात तर खूप गोष्टी दिसल्या स्टार्टअप उद्योगासाठी, पण त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या का आणि खरंच त्यांचे जे प्रश्न आहेत ते आता सुटतील का? तर पहिली गोष्ट तर नमस्कार. आणि ह्या बजेटमध्ये जी पहिली एक गोष्ट चांगली वाटली, जी स्टार्टअप कम्युनिटीसाठी चांगली आहे, ती म्हणजे टॅक्स हॉलिडे जी स्कीम आहे त्याचं 1 वर्ष एक्सटेन्शन. दुसरी जी 7 वर्ष कॅरी फॉरवर्ड लॉसेसचीच होतं ते 10 वर्ष करण्यात आले, ती एक उत्तम बाब आहे याच्यामध्ये. परंतु एक क्लिअरिटी आम्हाला हवी होती, ती म्हणजे इसॉप्स जे ऑफर केले जातात त्याच्यावरती ऑफरिंगच्या वेळेस जो टॅक्स असतो तो सेलिंगच्या वेळेस असला पाहिजे, याच्यावरती आणखी क्लिअरिटी आलेली नाहीये. माझा हा प्रश्न पॅनलला राहील. जर त्यांनी याच्यावरती काही बोललं तर आम्हाला नक्कीच आनंद राहील. थँक्यू. पॅनल मधलं जर कुणी सांगू शकलं इसॉप्स बद्दल. नाही, इसॉप ही स्टार्टअप्सला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि मी अजून डिटेलमध्ये ते वाचलं नाहीये, तर पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. याच्यावरती जास्त क्लॅरिटी आणि हे जितकं सोपं करता येईल, जितका त्याचा जास्त फायदा कंपनीला अदर टॅक्स कमी होईल, तितका छोट्या स्टार्टअप्सना याचा नक्कीच जास्त फायदा होईल. आणखी आहेत आपल्याकडे, मला सांगा विक्रमजींना काही याच्यावर? नाही, मला फक्त ऍड करायचं होतं इसॉप्स आणि कॅपिटल गेन्स. कारण जर का मला एका स्टार्टअपची फेलियर रेट जास्त असते, म्हणून आपल्याला जास्त लोक स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, त्यांना इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे आणि म्हणून कॅपिटल गेन्स मध्ये सुद्धा त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. याच्यावर पण क्लॅरिटी आपल्याला थोडीशी ह्या बजेट नंतर घ्यायला पाहिजे. खरं तर आता त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला की काय अपेक्षा होत्या आणि कितपत पूर्ण झाल्या. तुम्ही काय सांगाल की ज्या बजेटच्या आधी अपेक्षा होत्या त्या खरंच पूर्ण झाल्या का? मला असं वाटतं की नॅशनल प्रायोरिटी जर आपण बघितल्या काही वर्षातल्या, की इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, अॅग्रीटेक आहे किंवा सस्टेनेबिलिटी आहे, हे जे सगळे आता परवलीचे शब्द आहेत की जे ग्रोथसाठी, एम्प्लॉयमेंटसाठी, एंटरप्रेनरशिपसाठी आणि ग्लोबल प्रॉस्पेक्टसाठी, प्लस जगाला भारताकडे गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी. तर याच्यासाठी मला वाटतं ह्या 4-5 ज्या प्रायोरिटीज आहेत की अगदी मिलेटचा सुद्धा आपण अतिशय खुबीने वापर केला आहे की अॅग्रीटेकमध्ये आणि या वर्षामध्ये जर काही गुंतवणूक आली तर पुढच्या 5, 10, 15 वर्षाकरता आपल्याला त्याचा चांगला उपयोग नक्कीच होईल. माझी हा जो आजी- मुद्दा होता तो खरंच एक ऍड करतो. माझी आजी खूप खुश झाली असती, कारण ती केव्हापासून सांगत होती बाजरी ज्वारी खा. फायनली आज आपण त्यांचं ऐकतोय. म्हणजे तुम्हालाच खरं प्रश्न आहे की त्याने जसं सांगितलं स्टार्टअपसाठी होतं तर खूप
आता आयकरवाल्यांसाठी तर म्हणजे थेट गुगली होती तुमच्या भाषेत क्रिकेटचं सांगायचं तर स्टार्टअपसाठी सरळ सरळ बॉल टाकला गेलाय की काही आहे त्याच्यातही? नाही, मला असं वाटतं गुगली नाहीये, बरेच क्लॅरिटी झालेली आहे. तर फक्त टेक्निकली प्रशांत आणि अमित सांगू शकतील की एक्झिक्युशन म्हणजे लास्ट माईल मध्ये ह्याचं एक्झिक्युशन कसं होईल, कुठल्या पद्धतीने होईल, ते डोमेन एक्सपर्टच सांगू शकतील. एक मुद्दा कसा आहे, सगळ्यात चांगली गोष्ट सरकारने जर कुठली केली असेल तर आयटी क्षेत्रामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही. तसंच स्टार्टअपमध्ये हस्तक्षेप करत नाही, ती चांगली गोष्ट आहे. फक्त त्याला पूरक वातावरण देणं एवढंच त्यांचं काम आहे, ते देत आहेत, त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. काही गोष्टींवरती क्लॅरिफिकेशन हवंय, जेव्हा आपण डिटेल्स वाचू तेव्हा आपल्याला ते नक्कीच मिळतील. मात्र इन्क्युबेशन सेंटर जे बरेच सेटअप केले गेलेले आहेत त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा होतोय. आपण आज जगातील पहिल्या 5 श्रीमंत देशामध्ये आहोत, पण स्टार्टअपच्या बाबतीत आपण जगातील पहिल्या 3 देशांमध्ये आहोत. ही खूप खूप चांगली बाब आहे. पूर्ण अर्थशास्त्र सांगतं की जितकी चांगली प्रोडक्टिव्हिटी तितकी चांगली अर्थव्यवस्था. स्टार्टअप्समुळे प्रोडक्टिव्हिटी खूप वाढतीये, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चांगलंच बळ मिळेल. त्यावरती अजून एक मुद्दा मांडील म्हणजे आज भारतातल्या सगळ्यात जास्त स्टार्टअप्स कुठे आहेत तर लोकांना वाटेल बंगलोरमध्ये आपण बोलतो किंवा दिल्ली, पण सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आज महाराष्ट्रात आहेत. आपल्याकडे मोठाले आणि बहुतेक त्यातले सगळे पुणे मुंबई भागात आहेत. मोठे युनिकॉर्न वगैरे आपल्याकडे थोडे कमी आहेत, त्यामुळे कदाचित बंगलोरचं आणि दिल्लीचं नाव मोठं होतं, पण पुढच्या 5 वर्षात हे चित्र चांगलं बदललेलं दिसेल असं मला वाटतं. पण म्हणजे आणि अजून आजच्या एक छोटीशी बजेटचा गोष्ट, जर का बायकांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फक्त आता स्टार्टअपमध्ये 6% आणि एमएसएमई मध्ये 14%, हे 2-2 टक्क्यांनी जरी वाढलं ना तरी आपल्या या वीकेंड पर्यंत $5 ट्रिलियन होईल. नक्कीच. खरं तर स्किलिंगचे बरेच सेंटर्स सुरू करणार असंही या अर्थसंकल्पात सांगितलं. आता स्किल इंडिया हा प्रोग्राम आधीपासूनच सुरू झालेला आहे. आता या स्किलिंग सेंटर्सनं काय बदल होईल आणि तोही बदल म्हणजे आतापर्यंत जे काही स्किल इंडियामध्ये झालं त्याच्या बॅकग्राऊंडवर, त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण हे कसं बघता? मला एक वाटतं त्यांनी असं म्हणलंय की बायो इनपुट सेंटर्स ते मोठ्या प्रमाणावर सेटअप करणार आहे. तर ॲग्रीटेक इंडस्ट्रीसाठी त्यांना स्किलिंगला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि स्किल एन्हान्समेंट ही आपल्याकडची अतिशय महत्वाची गरज आहे. म्हणजे एक्झिस्टिंग एस्टॅब्लिश बिझनेसेसला सुद्धा आणि नवीन येणाऱ्या स्टार्टअपसाठी सुद्धा. सो मला वाटतं स्किलिंगवर त्यांचा खूप भर आहे या बजेटमध्ये. तर स्किलिंगच्या थ्रू जर त्याच्यासाठी पण काही जर आपल्याला स्टार्टअप्स करता आले स्किलिंगसाठी तरी सुद्धा नवीन नवीन एक आयाम तयार होतील असं मला नक्की वाटतं. नक्कीच. खरं तर ना प्रशांतजी, आपण जेव्हा हे सत्र सुरू केलं, अर्थसंकल्प मांडायचाही होता, त्याआधी तुम्ही पेपर फोडल्यासारखे काही 5 ठळक गोष्टी सांगितल्या होत्या. तर आता हा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे, आपल्या समोर आहे. तुम्ही काय सांगाल? तुमचे त्याला 5 ठळक बाबी तुम्ही काय सांगाल? तर ती पहिली अशी आहे की बजेट स्पीचच्या अगोदर आपण चर्चा केली होती इथंच बसून, तेव्हा हे मांडलेलं आहे. आणि बजेट स्पीचमध्ये काय सांगितलं गेलं याचं थोडीशी आपण तुलना करूयात. बजेट स्पीचच्या अगोदर मी बोललो होतो इथंच बसून की या वर्षीचा टोटल एक्सपेंडिचर, संपूर्ण खर्च हा 45 लाख कोटी इतका असेल. अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं? या वर्षीचा संपूर्ण खर्च हा 45 लाख कोटी असेल. दुसरी गोष्ट, आपण इथं बसून बोललो होतो 10 वाजताच्या सेशनमध्ये आपल्या की या वर्षीची संपूर्ण जमा जी आहे ती 27.5 लक्ष कोटी इतकी असेल. अर्थमंत्री महोदयांनी काय सांगितलं? या वर्षीची संपूर्ण जमा 27.2 लाख कोटी इतकी असेल. 0.3 मध्ये थोडंसं चुकलं. तिसरी गोष्ट, आपण बोललो होतो की फिस्कल डेफिसिट किंवा वित्तीय तूट ही यावर्षी 5.8% इतकी असेल. अर्थमंत्री महोदयांनी काय सांगितलं? 5.9% इतकी असेल. चौथी गोष्ट, आपण इथं बोललो की पायाभूत सुविधांमधली जी गुंतवणूक आहे ती 9 लाख कोटी किमान हवी. अर्थमंत्री महोदयांनी आणखी 4 पावलं पुढे जात 10 लाख कोटी इतकी सांगितली. त्यामुळं मला आनंद आहे की आपण या मंचावरती, अर्थ बजेटच्या या मंचावरती आपण जी चर्चा केली होती अर्थसंकल्पाच्या अगोदरची आणि अर्थसंकल्पात काय मांडलं गेलं यामध्ये भरपूर जास्त साम्य आहे, याचा आनंद आहे.
खरं तर आता आपण स्टार्टअप बद्दल चर्चा केली आणि आज पूर्ण दिवसभरच आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. अर्थसंकल्प साध्या सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता स्टार्टअपच्या या सत्रासाठी सगळ्यांनी वेळ दिलात त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचेही आभार. आमच्या बरोबर हा जे आज पूर्ण दिवसभराचा बजेटचा कार्यक्रम केला त्यासाठी. सगळ्या प्रेक्षकांचे आभार. त्यांनी आम्हाला मोलाचे जे इनपुट्स आहेत ते दिले आणि खरंच आमच्या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यासाठी. आणि आज आमचा हा प्रयत्न होता एबीपी माझाचा की अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत बजेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आणि म्हणूनच होता हा दिवसभराचा कार्यक्रम अर्थ बजेटचा. पुण्यातून इथंच थांबतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत रहा एबीपी माझा. पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या तज्ज्ञांसोबत साध्या आणि सोप्या भाषेत पहा अर्थ बजेटचा आज दिवसभर फक्त एबीपी माझावर.